नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जागतिक सरकार शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन नंबर बी, दुबई या ठिकाणी जागतिक शिखर परिषद आयोजित केली गेली होती। पाहूयात प्रश्न क्रमांक दुसरा। फिट इंडिया चळवळीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन नंबर सी, नरेंद्र कुमार यादव हे फिट इंडिया चळवळीचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झाले आहेत। पुढचा प्रश्न, डॅश डॅश या खेळाडूने चेन्नई ओपन ATP चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे? तर मित्रांनो, सुमित नागल यांनी चेन्नई ओपन ATP चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, रेल्वे संरक्षण दल 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात करणार आहेत? तर लखनौ या ठिकाणी रेल्वे संरक्षण दल 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पापुआ न्यू गिनी आणि फिजी या दोन्ही देशाच्या सर्वोच्च सन्मानाने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। पाहुयात पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पाहुयात पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, नवाफ सलाम यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी, अलीकडेच चर्चेत असलेली CAR-T सेल थेरपी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, मधुमेह, ऑप्शन बी, कर्करोग, ऑप्शन सी, एड्स, ऑप्शन डी, कावीळ। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।